राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे ग्रामपंचायत परिसरातील समाज मंदिरात दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी 1 वाजता ग्रामस्थांची बैठक उत्साहात पार पडली। ग्रामपंचायत मार्फत आयोजित या बैठकीत गावच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची माहिती देण्यात आली। तसेच नागरिकांच्या सूचना, अडचणी व अपेक्षा जाणून घेण्यात आल्या। बैठकीदरम्यान पंचायत राज व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विविध योजना, दिव्यांगांना निधी वाटप, पायाभूत सुविधा उभारणी, स्वच्छता, शोषखड्डे, जलव्यवस्थापन, ग्रामविकास प्रकल्प, घरकुलं, महिला बालविकास, रोजगार हमी योजना, वृक्ष लागवड, स्मशानभूमी, सौर ऊर्जा, घर कर, पाणी कर यांसह विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। ग्रामस्थांनी गावच्या विकास कामांबाबत आवश्यक प्रस्ताव, गावातील तातडीच्या समस्या, भविष्यातील प्रकल्पांच्या प्राथमिकता यावर आपली मतं मांडली। या अभियानात 1 ते 44 प्रश्न असून यावर वेगवेगळे गुण मिळणार आहेत। या अभियानाच्या माध्यमातून गावात लोकसहभाग वाढवून विकास कामांना गती देणं हा प्रमुख उद्देश असल्याचं ग्रामपंचायत अधिकारी प्रेमानंद नगराळे यांनी या बैठकीत स्पष्ट केलं। केशोरी ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध प्रलंबित कामांची माहिती घेत त्यावर लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं। बैठकीला सरपंच नंदकुमार गहाणे, उपसरपंच रामकृष्ण बनकर, तम्मूस अध्यक्ष अनिल लाडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट प्रतिनिधी, युवक, शेतकरी, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, आरोग्य विभाग कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्राम विकासाच्या वाटचालीत ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं उपस्थितांनी व्यक्त केला। केशोरी येथे झालेल्या बैठकीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला स्थानिक स्तरावरून चांगला प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे आपल्या केशोरी ग्रामपंचायतला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पुरस्कार मिळणार असल्याचा विश्वास देखील नागरिकांनी व्यक्त केला। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।